नमस्कार, मी डॉक्टर रुची चामले रेड्डी, फिजिओथेरपिस्ट, छत्रपती संभाजीनगर. तर आज आपण बघणार आहोत की शियाटिका म्हणजे काय किंवा पायरिफॉर्मिस सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय होतं, तर याची कारणं काय आहेत. तर शियाटिका ही कंटिन्यू तुम्ही एका जागी बसून तुमचा जॉब असेल किंवा कंटिन्यू तुम्ही 7 ते 8 तास एका जागी बसत असाल, उभा राहत असाल कंटिन्यू किंवा कंटिन्यू वॉकिंग आहे, तर त्यामुळे हा त्रास होऊ शकतो, ज्याच्यामध्ये शियाटिक नर्व ही दबली जाते आणि शियाटिक नर्व दबली गेल्यामुळे तुमच्या पायात मुंग्या येतात आणि पायात दुखणं येतं. तर हे होऊ नये म्हणून काय कराल, तर हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायची, ज्याच्यामध्ये पायरिफॉर्मिस मसलची स्ट्रेचिंग करायची. तुमचे जे बटक मसल्स आहेत त्याची स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करायची. तर स्ट्रेचिंग हे 30 सेकंड होल्ड 3 रिपिटेशनसाठी स्ट्रेचिंग करायची. परत हॅमस्ट्रिंग मसलची स्ट्रेचिंग करायची, हॅमस्ट्रिंग आणि काफ मसल्स ची स्ट्रेचिंग करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करायची. स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज हाफ kg वेट कपने तुम्ही चालू करायचंय आणि त्याच्यानंतर थराबँडनी पण तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करू शकता. तुमचं मॉडिफिकेशन इन द वर्क प्लेस, तुमचं 7 ते 8 तास कंटिन्यू तुम्ही बसून काम करत असाल तर तुमची चेअर मॉडिफाय करायची. चेअर कुशन तुम्ही ज्याच्यावर बसतात ते सॉफ्ट असलं पाहिजे, हार्ड सरफेसवर तुम्हाला बसायचं नाही आणि तुमची बॅक रेस्ट असली पाहिजे. बॅक पिलो यूज करा, जेणेकरून तुमचा पाठीचा कणा हा सरळ राहिला पाहिजे. 7 ते 8 तास तुम्ही बसताय तर एका तासानंतर मध्ये उठून एक वॉक करून या आणि त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. स्ट्रेचिंग 10 रिपिटेशन्स तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. काफ मसल्स, अँकल टो मुवमेंट्स करायचे. परत दोन्ही पाय सरळ गुडघ्यातून वर उचलायचे. क्रॉस फूट रेस्टचा वापर करा. पाय एकावर एक टाकून जे आपण बसतो ते बसू नका किंवा क्रॉस लेग सिटिंग करू नका. आणि मॉडिफिकेशन इन द तुमचं फुटवेअर, तुम्ही जर वॉर्न आउट शूज यूज करत असाल किंवा ज्याच्यामुळे वजन एका बाजूला जातं त्याच्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. तर शूज प्रॉपर वापरा, प्रॉपर फिटिंगचे शूज वापरा आणि प्रॉपर चप्पल्स देखील प्रॉपर यूज करायचे. फ्लॅट किंवा हाय हिल्स चप्पल्स वापरू नका, त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आणि धन्यवाद.